नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता प्राजक्ता समीरा आणि समीरा या दोघांना आतमध्ये घेऊन येते. बाहेर पार्टी सुरू असते. त्यावरती आता आतमध्ये आल्यानंतर समीरा आणि समीरा विचारतात की टीचर, तुम्ही आम्हाला घेऊन आतमध्ये का आलात? त्यावरती आता प्राजक्ता त्यांना समजावते, तुम्ही जेवण वगैरे केलं का, आईस्क्रीम खाल्लीत का? तर जेवण वगैरे केलेलं आहे. तेव्हा आता समीरा आणि समीरा हो असं म्हणतात. पण प्राजक्ता विचारते की तुम्ही आईस्क्रीम खाल्ली का? तेव्हा दोघंही नाही असं म्हणतात. आणि लबाड कुठले म्हणून मात्र प्राजक्ता त्यांच्याशी अगदी गोड गोड बोलत असते, मस्त त्यांना आतमध्ये ठेवण्यासाठी. आणि आता प्राजक्ता त्यांना म्हणते की लबाड कुठले, तुम्ही तर मला म्हटले की आईस्क्रीम नाही खाल्ली आणि अगोदर म्हटले होते की आईस्क्रीम खाल्ली, आईस्क्रीम खूपच छान होतं. तेव्हा आता दोघेही हसतात आणि पळायला सुरुवात करतात. प्राजक्ता मात्र त्यांच्या हाताला धरते आणि म्हणते की हे बघा लबाड कुठले. आणि तेवढेच समीर विचारतो की अहो टीचर, तुम्ही आम्हाला आतमध्ये का घेऊन आलात? समीरा म्हणते की आम्हाला पार्टीमध्ये मज्जा करायची आहे आणि प्लीज आम्हाला जाऊन द्या. टीचर, तुम्हाला माहिती आहे का, आमच्याकडे खूप वर्षापासून आता पार्टी नव्हती. आज खूप वर्षातून आमच्या घरी पार्टी आहे, म्हणून ते प्लीज प्लीज करून आम्हाला बाहेर एन्जॉय करून द्या असं म्हणत असतात. आणि प्राजक्ताला आता आम्हाला परवानगी द्या रिक्वेस्ट करत असतात. तर प्राजक्ता म्हणते की बाहेर तर सगळीजण मोठी माणसं आहेत आणि मुलं तर तिकडे बोर होऊन जातील. तेव्हा आता समीर आणि समीरा म्हणतात की नाही, आम्ही बोर नाही होणार. तर प्राजक्ता म्हणते की ठीक आहे, आपण एक काम करूयात, आपण मात्र आता तुम्हाला मज्जा करायची आहे ना? दोघंही आता हो असं म्हणतात. प्राजक्ता म्हणते की ठीक आहे, आपण एक काम करू, आपण इथेच मज्जा करूयात. तर दोघे आता चालेल असं म्हणतात. त्यानंतर प्राजक्ता म्हणते की मी तुम्हाला छान एक गोष्ट सांगते, चालेल? तेव्हा आता मुलं तर खूपच खुश होतात, आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतात. प्राजक्ता म्हणते की ओके, मी गोष्ट सांगते, पण त्या अगोदर मात्र तुम्ही जा आणि मस्त फ्रेश व्हा. दोघेही ओके असं म्हणतात. त्यानंतर आता इकडे बाहेर पार्टीला सुरुवात होते. आता ही सुलोक्षणा अनाऊन्स करून सांगत असते की आज मात्र ही आरवसाठी वेलकम पार्टी आहे. तुम्ही सगळेजण मात्र त्यासाठी मान देऊन येथे आलात, म्हणून मी आता सूर्यवंशी परिवारातर्फे सुलोक्षणा सूर्यवंशी तुमचं मनापासून स्वागत करते. तेव्हा मात्र आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात, परंतु आता हा प्रीती आणि श्रेयस यांचा जळफाट होत आहे. ते मात्र आता रागानेच आता टाळ्या वाजवत असतात. तेव्हा आता सुलोक्षणा पुढे म्हणते की आरव 4 महिन्यासाठी बिझनेस ट्रिपवर होता आणि आता हा तरुण मुलगा फॉरेन मध्ये गेला बिझनेससाठी. मग साहजिकच त्याला असं वाटणार हिंडावं फिरावं, परंतु आमचा आरव मात्र त्याला अपवाद आहे. येथे त्याने आता जे काही मिळवलेले बिझनेस डील आहे, कंपनी वाढण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत, त्यासाठी मात्र मला त्याचं विशेष कौतुक करावंसं वाटलं. तेव्हा आता आरव खूप खुश होतो. ते सगळेजण आता उठून टाळ्या वाजवतात. आणि तेवढ्यात मात्र आता सुलोक्षणा आता पुढे सांगायला सुरुवात करते की आताच कोणीतरी मला विचारत होतं की सुलोक्षणा मॅम, तुम्ही रिटायर केव्हा होणार? तेव्हा सुलोक्षणा म्हणते की योग्य प्रश्न विचारला होता. माझी दोनही मुलं आलोक आणि आरव, तरच मला त्यांचा अभिमान वाटतो. अगदी अभिमानास्पद काम करतात, त्यामुळे माझा रिटायर होण्याचा दिवस लवकरच परत येतोय असं मला वाटतं. आणि तेवढ्यात मात्र आरव हा सुलोक्षणाच्या हातातून माईक घेतो आणि म्हणतो की सॉरी मम्मा, आम्ही आता हे म्हणजे तुझ्या हातातून माईक घेतो, आम्ही तुला रिटायर होऊन देऊ, पण बिझनेस शिवाय तुझं मन रमणार आहे का? तेव्हा तर सुलोक्षणा आरवकडे बघत असते आणि त्याच्या हातातून माईक घेत आता म्हणते की हे बघा, आणि हे बघा, आजची पार्टी आहे तर ते विषय सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने आजची ही पार्टी एन्जॉय करावी खास करून, आणि याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी आता पार्टी एन्जॉय करा. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि तेवढ्यात मात्र आता सुलोक्षणा सगुणाला हात वर करते, काहीतरी इशारा करून सांगते. तर आता सगुणा मात्र म्युझिकवाल्यांना म्युझिक लावायला सांगते. आणि आता ह्या म्युझिकच्या कर्कश आवाजाचा इकडे आलोकला रूममध्ये फार त्रास होत असतो. तो आपले अगदी दोन्ही हाताने कान दाबतो, तरी सुद्धा आवाज मात्र त्याच्या कानावर येतच असतो. आणि तेव्हा आता आलोक इतका वैतागलेला असतो आणि तो जोरात किंचाळून म्हणतो की अरे हे सगळं थांबवा, वेलकम बॅक पार्टी आहे, तर मग त्याचं वेलकम करा. हे असले कशाला आता ठिकाणी तुम्हाला हवे आहेत, हे थांबवा सगळं. म्हणून त्याला तर त्या कर्कश आवाजाचा खूपच त्रास होत असतो. तो दोन्ही हाताने कान दाबतो, पण तरी सुद्धा आवाज येतच असतो. रागाने आता तो मन गुंतण्यासाठी पुस्तक वाचायला घेतो, पण तरी सुद्धा आता हा आवाज त्याच्या कानापर्यंत येतच असतो. आणि जोरात मात्र आता आलोक स्टॉप इट असं ओरडतो आणि दरवाजा तो आता उघडायला जातो, परंतु दरवाजा बाहेरून बंद केलेला असतो. जोरजोराने तो दरवाजा वाजवतो, त्याचा दरवाजा बंद असतो आणि बाहेर कर्कश आता ह्या म्युझिकचा आवाज असतो. तेव्हा तो जोरजोराने दरवाजा वाजवतो आणि दार उघडा असा आवाज देतोय. त्यानंतर इकडे प्राजक्ता ही आता मुलांना झोपी लावते. त्यांना गोष्ट सांगता मात्र त्यांच्या डोक्यावर थापड मारता त्यांना झोपी लावत असते. दोघेही झोपी जातात. त्यानंतर मात्र आता ते झोपी गेलेले आहे बघून आता प्राजक्ता आपल्या घड्याळामध्ये बघते की भाग्याची हळद सोडून मी आता इकडे आले आणि भाग्याला खरंच ती रागवली असेल आणि मला
माहिती आहे की ती जास्त वेळ माझ्यावर राग धरून राहू शकत नाही आणि एकतर अजूनपर्यंत हळद संपलीच नसेल. मी सुलक्षणा मॅमला विचारते आणि निघते. ते निदान हळद संपता तरी मी घरी पोहोचेल म्हणून समीरेला ती व्यवस्थित झोपवते आणि कडेने उषा वगैरे लावून आता प्राजक्ता जायला निघते. त्यानंतर मात्र इकडे आता ही भाग्या आपल्या मैत्रिणींना रोहनचा हळदीचा फोटो दाखवत असते. त्याने तो फोटो पाठवलेला आहे आणि इतकं खुश होऊन सगळ्यांना दाखवत असते आणि तेवढ्यात आजी सुद्धा अगदी खुश होत बघत हसत असते. चारुलता येते. चारुलता म्हणते की चल भाग्य आता औक्षण करून घ्यायचं आहे. तेव्हा आता भाग्य मात्र चारुलताला म्हणते की बघ रोहनचा फोटो, त्याला किती हळद लागलेली आहे. तेव्हा आजी म्हणते की अगं तुला सुद्धा काही कमी हळद नाही लागली आणि तेवढ्यात तिची मैत्रीण म्हणते की भाग्य अगं तुला सुद्धा हळद लागलेली आहे पण तुझी हळद पूर्ण झाल्यासारखी नाही वाटत. तेवढ्यात दुसरी मैत्रीण म्हणते की हो ना, कारण प्राजक्ताने अजून तिला हळद नाही लावली म्हणून असं वाटतं. तेव्हा आता दुसरी मैत्रीण म्हणते की हो खरंच प्राजक्ता नाही, आपण प्राजक्ताला खूप मिस केलेला आहे. तेव्हा मात्र आता आजी आता मुद्दाम भाग्याच्या तोंडावर म्हणते की प्राजक्ताचं काय, तिला तसंही आता सूर्यवंशीच्या घरातून आता हे आमंत्रण आलेलं आहे म्हणजे मग तिला आपलं काय घेणं देणं आहे, बाकी काही तिला लागतं. तिला नात्यापेक्षा स्वार्थ महत्वाचा आहे. जेथे फायदा दिसेल ना ते तर ते धावण्याचं काम करत असते. सूर्यवंशीची पार्टी म्हणजे काय तर श्रीमंताचं पारड, तर तेथे मात्र पार्टी तर दणक्यातच होणार ना. भाग्य मात्र आपल्या मैत्रिणींना म्हणते की नेहा जा तुम्ही जेवण वगैरे करून घ्या आणि बाकीच्यांना सुद्धा सांगा. तेव्हा त्या दोन्ही मैत्रिणी म्हणतात की हो भाग्या. तर भाग्य आता सगळ्यांना तेथे आले गेलेल्या पाहुण्यांना म्हणते की काकू तुम्ही सगळेजण जेवण करून घ्या. आता सगळेजण जेवायला जातात तर भाग्य रागाने आजीकडे बघत असते आणि रागाने भाग्य आता आई आजीला म्हणते की आई आजी तुला फक्त चान्स हवा असतो भाग्याबद्दल प्राजक्ताबद्दल काही पण बोलण्यासाठी. आजी लगेच तिला विचारते की काय असं उलट सुलट बोलले ग मी, तुला काय इतक्या मिरच्या झोंबल्यात, अजून सुद्धा तुझ्या डोक्यात प्रकाश नाही पडला का. आणि आता ही आजी चारूला म्हणते की पालत्या घड्यावर पाणी काय असतं बघितलंस ना आणि बघ ना स्वतःच्या डोळ्यांनी. तेव्हा आता चारूला आता आईला म्हणते की आई अगं आता तरी बस झालं, शांत हो. तर आजी तिलाच म्हणते की तू गप्प बस, अगं खरं बोलण्यासाठी कसली भीती आलेली आहे. शेवटी मात्र ती अवधासा निघून गेलीस. तेव्हा भाग्याला आणखीनच राग येतो आणि ती म्हणते की हे बघ आई आजी, अगं एकतर पहिली गोष्ट म्हणजे आता भाग्या ती प्राजक्ता स्वतःहून नाही गेलेली, तिच्याशी नीट बोलले नाही, मी तिला माझ्याजवळ थांबून दिलेलं नाही म्हणून तू गेलेली आहे हे लक्षात घे. आणि तेवढ्यात चारुलता भाग्याला म्हणते की अगं बाळा नको तू चिडचिड करूस. भाग्य मग चारुलताला म्हणते की तू आई आजीला समजाव की प्राजक्ताबद्दल काहीही बोलायचं नाही उलट सुलट. तेव्हा चारुलता लगेच आजीला शांत राहायला सांगते. तेव्हा आता भाग्य परत आई आजीला म्हणते की तू एक गोष्ट लक्षातच ठेव की ती काही होऊन दे पण प्राजू माझी बेस्ट फ्रेंड आहे, माझी बहीण माझी पाठराखीण होती आहे आणि असेल सुद्धा. तेव्हा आजी लगेच आता तिच्यासमोर हात जोडते. तर भाग्य म्हणते की बहिणी बहिणीमध्ये लाख मतभेद होत असतील पण बहिणी बहिणीमध्ये कधीही मतभेद होत नसतात आणि हे बघ आता ती घरी नाही तरी सुद्धा तू टोमणे मारतेस. त्या मात्र मी लग्न करून जेव्हा सासरी जाईल तेव्हा तुम्ही तिला इथे जगणं हे नकोसं करतात. तेव्हा आता भाग्या चारुलताला म्हणते की आई तू आई आजीला समजाव, आता माझं लग्न होत आहे आणि रोहन सुद्धा खूप खुश आहे, आमच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नाहीत आणि बघ मी तुला फोटो तर दाखवलेलाच आहे. आणि तो फोटो ती पुन्हा दाखवते आणि म्हणते की तुमची बडबड तरी आता बंद करा आणि माझं लग्न नाही मोडलं असं स्पष्ट म्हणते. असे बोलून भाग्य आता आतमध्ये निघून जाते. तेव्हा आजी आता चारुलताला म्हणते की चारू अगं काय करायचं ह्या बहिणी बहिणींचं, किती काही झालं तरी एकमेकींच्या हातातील हात ह्या तर सोडतच नाहीत. त्यानंतर आता इकडे पार्टीमध्ये आता आवाज तर खूप कर्कश असतो आणि आता आरव मात्र आता काही मुलीशी गप्पा वगैरे करत असतो पण तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की आलोक दादाला मात्र ह्या आवाजाचा खूपच त्रास होईल म्हणून तो आता तेथे त्या म्युझिकवाल्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो की जरा व्हॅल्यूम कमी करतात का आणि थोडा अजून कमी करायला सांगतो. तेवढ्या सुलोक्षणा आणि अंबिका एकमेकीकडे बघतात, काहीतरी आता खुणवतात. तर सुलोक्षणा आता लगेच आणि सुलोक्षणा आरवच्या जवळ येते आणि म्हणते की आरव अरे तू इथे काय करतोस, मिस्टर गुप्ते तुझी वाट बघतात कमान. तेव्हा आता आरव म्हणतो की हे बघा व्हॅल्यूम वाढू नका ओके. आणि तेवढ्यात का आता ही अंबिका मात्र त्या पुन्हा त्या म्युझिक दादाजवळ येते आणि म्हणते की जरा जास्त आवाज वाढवा, कोणी कितीही तुम्हाला कमी करण्यासाठी सांगितलं तरी सुद्धा कमी करू नका, आवाज जरा मोठाच ठेवा. त्यानंतर आता प्राजक्ता घरी जात असते आणि तेवढ्यात ती रूमच्या आता आलोकच्या समोरच येते आणि आता आलोक मात्र दरवाजा जोरजोराने वाजवत असतो की दार उघडा, मला आता त्रास होतोय, मला खूप त्रास होतोय म्हणून तो आवाज येत असतो. प्राजक्ताच्या कानावर हा आवाज पडतो. तेव्हा आता आलोक मात्र खूपच ओरडत असतो, सुलोक्षणा तुझी हिंमतच कशी झाली मला आतमध्ये कोंडून ठेवण्याची, म्हणून तो जोरजोराने दरवाजा वाजवतो, दार उघडा करत असतो. प्राजक्ता हे सर्व काही ऐकते आणि पाहत सुद्धा असते. आलोक मात्र जोरजोराने दरवाजा वाजवत आहे,
की दार उघडा म्हणून. आलोक पूर्णपणे वैतागून गेलेला आहे. काय करावं तेच काही त्याला कळत नसतं. तो पुन्हा आता वैतागून दरवाजा उघडा असं करत असतो. तेव्हा आता प्राजक्ता मात्र विचारते की कोणी आहे का आतमध्ये. तेव्हा आता आलोक जोरात ओरडतो की दार उघड. आणि तेवढ्यात मात्र आता प्राजक्ता म्हणते की हा तर तोच चिडका आहे. आणि त्याच वेळेस मात्र आता प्राजक्ताला तो क्षण आठवतो. हा तर तोच चिडका आहे. आणि आता मात्र लगेच प्राजक्ता पाहतच असते. ती खूप घाबरून असते. त्यानंतर आता ह्या प्रीतीचं इकडे दुसरंच कारस्थान सुरू असतं. तिला मात्र आता हे फटाके सगळे काही आता ह्या म्हणजे आलोकच्या रूममध्ये फोडायचे असतात. म्हणून ती आता काडीची काडी आहे तर ती काडी ओढते. आता ह्या रूममध्ये आग तर लागेल आणि पार्टी सुद्धा बंद होईल आणि आलोक आणि प्राजक्ता एकमेकांच्या समोर सुद्धा येणार नाहीत. आणि जो काही सूर्यवंशी सुलक्षण आहे तर त्यांचा हा प्लॅन आहे तर तो फ्लॉप होईल. म्हणून प्रीतीला खूपच आनंद होत असतो. म्हणून तो जो काही फटाक्यांचा बॉक्स आहे त्यावर मात्र आता ती लगेच काडीची पिटी ओढते आणि काडी मात्र आता त्यावर टाकून देते. सगळे काही फटाक्यांचा जोरात बार होतो. आलोक मात्र आणखीनच घाबरतो. त्याच्या रूममध्ये मात्र आग लागते. आता त्याच्या सगळ्या काही पेंटिंग जळत असतात आणि तो धक्क्यानेच बघत असतो. त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तो खूप घाबरतो की नक्की काय झालं, आग कशी लागली. आणि तेवढ्यात मात्र तो जोरात आग आग असे ओरडतो. प्राजक्ता तिथून जायला निघलेली असते पण जेव्हा तो आग असं म्हणतो आणि जोरात किंचाळत असतो तेव्हा मात्र आता प्राजक्ताच्या कानावर हे सगळं काही बोलणं ऐकू येते. तेव्हा आता आलोक खूपच घाबरतो. आग आग म्हणून तो दरवाजा उघडा असं करत असतो. तर प्राजक्ताच्या कानावर हे सगळं काही ऐकायला येतं. प्राजक्ताला असं वाटतं की काय करावं काय नाही. आता आलोक इकडे तिकडे धावत असतो की आग लागली म्हणून. आणि प्राजक्ताला आता काय करावं तेच काही कळत नसतं. आलोक मात्र आता जे काही बेडवरील आता तो सगळं काही फेकून देत असतो आणि इकडे तिकडे फेकतो आणि आपल्याला वाचवण्याचा तो प्रयत्न करत आहे. प्राजक्ताला काय करावं तेच काही कळत नसतं. ती धावतच येते आणि दरवाजा उघडते आणि त्याच वेळेस आलोक आतमध्ये आता जो काही प्राजक्ताला सुलक्षणाने दिलेला ड्रेस आहे तर त्या ड्रेसचा बॉक्स आलोक उचलतो आणि त्या बॉक्सने मात्र आता तो आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेस मात्र आता हा जेव्हा बॉक्स हातामध्ये घेतलेला आहे तो रागाने मात्र आता तो बॉक्स फेकून ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्यातील जी ओढणी आहे लाल कलरची ती मात्र प्राजक्ताच्या अंगावर जाऊन पडते. डोक्यावर प्राजक्ता दरवाजा उघडून आत आलेली असते. तेव्हा आलोक तिच्याकडे बघत असतो आणि लाल रंगाचा त्याला प्रचंड राग असतो. त्याला आणखीनच तो रिॲक्ट होतो. तो लाल रंग बघितल्यानंतर आता त्याला काय होतं काय माहिती नाही. तोने आता पूर्णपणे मुठी वगैरे आवळून घेतलेल्या असतात. इतका रिॲक्ट तो झालेला आहे. प्राजक्ताच्या अंगावर ती ओढणी पडलेली असते. तिचा चेहरा झाकलेला असतो त्या ओढणीने. ती आलोककडे बघत असते आणि आलोक तिच्याकडे रागाने बघत असतो आणि आता काय करावं तेच काही त्याला कळत नसतं. तो पूर्णपणे आता रागवलेला आहे. त्यानंतर इकडे आता वैद्यभुवा हळदीचा कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर रूममध्ये येतात आणि ते आपला चेहरा वगैरे टॉवेलने पुसत असतात आरशामध्ये बघून. आणि तेवढ्यात ते भाग्य येते. भाग्य त्यांच्या जवळ उभी राहते. आता वैद्यभुवा तिला आरशामध्ये बघतात आणि म्हणतात की भाग्य खरंच तू किती छान दिसतेस ग. आयुर्वेदामध्ये हळदीचं जे महत्व आहे तर ते जंतुनाशक म्हणून आहे. मुलीच्या लग्नामध्ये कळतं की हळद फक्त जखमा भरत नसते, मुलीच्या आयुष्याचा अगदी नवीन अध्याय ती सुरू करते. खरं तर हळदीने मात्र चेहऱ्यावर जे तेज येतं ते फक्त हळदीचं नसतं, नव्या आयुष्याच्या स्वप्नांचं तेज असतं. आणि वैद्यभाऊ आता भाग्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात की बाळा हे बघ तुझी सगळी काही स्वप्न पूर्ण हो. तेव्हा भाग्य खुश होत आता वैद्यभाऊंना घट्ट मिठी मारते. खूप रडत असते तर आता वैद्यभाऊ म्हणतात की अगं वेडाबाई रडतेस कशाला, का रडते, अगं पाठवणीला वेळ आहे अजून आणि तू हळवी होती हे बघून तर विश्वासच बसत नाही. विश्वास बसायलाच मला कठीण जातं भाग्या. तेवढ्यात मात्र आता भाग्य म्हणते की तुम्ही काही कांदे कापलेत का म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी नाही आलं आणि हे बघा बाबा तुम्ही दाखवत नाही पण तुम्हाला खूप त्रास होतोय. आता बाबा रडत असतात. बाबा म्हणतात की हे बघ उद्या मात्र तुझं कन्यादान करायचं आहे आणि माझ्या काळजाचा तुकडा मात्र असा कोणाला तरी देताने मला त्रास नाही का होणार. म्हणून भाग्य आणि आता बाबा एकमेकांच्या मिठीतून खूप रडत असतात. तर भाग्य म्हणते की बाबा, वैद्यभाऊ विचारतात की काय झालं. भाग्य म्हणते की बाबा मला खरंच खूप मोठं टेन्शन आलेलं आहे. त्यावरती वैद्यभाऊ विचारतात की अगं कसलं टेन्शन आलं. त्यावरती मात्र आता भाग्य म्हणते की तुम्ही दवाखान्यामध्ये बिझी असतात आणि उद्या मात्र मी आता लग्न करून जाणार आहे. मला माहिती आहे किंवा नाही मला माहिती नाही परंतु तुमच्या मागे आजी आणि आई सुद्धा प्राजूला खूप काही बोलतात. तर वेळेला मी त्यांना गप्प करते. हे बघा बाबा मी उद्या लग्न करून जाणार मग प्राजूचं काय होईल बरं. त्यावरती आता वैद्यभाऊ म्हणतात की भाग्य हे बघ मला कल्पना आहे पण तुला एक गोष्ट सांगतो, जी आई मात्र वरवर कशीही जरी वागत असली पण प्राजू बद्दल तिच्या मनामध्ये राग नाही. तिला फक्त तुझी जास्त काळजी वाटते. जेव्हा तू लग्न करून गेली तर कदाचित मात्र तिला प्राजूमध्ये आपली मुलगी सापडेल आणि ती मात्र तिला आईची माया
उपाय देईल आणि हे बघ काही जखमावर मात्र काळ हेच औषध असतं. तेव्हा भाग्याला हे ऐकून आनंद होतो. तिचा चेहरा खुलतो आणि कदाचित मात्र काही दिवसांनी तिचे डोळे उघडतील आणि तिला कळेल राजू आपल्याला किती जीव लावते म्हणून आणि आपल्याला आईचा दर्जा देते. तेव्हा आता भाग्य म्हणते की बाबा मी अगोदरच सांगून ठेवते, प्राजूला जर कोणी त्रास दिला तर मी तिला माझ्या सोबत सासरी घेऊन जाईल. तेव्हा आता बाबांना खरंच हसायला येतं. बाबा हसून म्हणतात की भाग्या अगं काय करायचं ग तुझं. भाग्य सुद्धा हसते. त्यानंतर आता इकडे प्राजू तशीच उभी असते. तिच्या अंगावरती ओढणी असते आणि तिला मात्र आता अगदी काय करावं तेच काही कळत नसतं. आलोक धावतच येतो. तिच्या अंगावरची ती ओढणी आहे तर तो बाजूला फेकून देतो. प्राजक्ता घाबरूनच उभी असते. आलोक तिच्याकडे बघत असतो. तो तिच्याकडे बघतो आणि रागाने तिला आता काहीतरी असा रिॲक्ट होतो आणि बाहेर निघून जातो. तर प्राजक्ता खूपच घाबरते. तेथे आग तर फार लागलेली असते. त्या पेंटिंग सगळ्या काही जळत असतात. तिला काय करावं ते काही कळत नसतं. तिथील पाणी वगैरे घेते आणि ती वाटेतील पाणी फेकून आता ती आग विझवते आणि समोर आता काही दरवाजाला आहे ती आग तशीच असते. ती धावतच जाते आणि पाण्याचा चंबू घेऊन येऊन दरवाजाचा पडदा जो काही जळत आहे तर तो विझवते. त्यानंतर आता इकडे सुलक्षणा बाहेर अनाउन्स करून सांगते की हे बघा पाऊस जरी सुरू झाला असला तर पार्टी चालूच राहील, कारण माझ्या आरवची वेलकमची पार्टी आहे, त्यामुळे प्लीज सगळ्यांनी एन्जॉय करा. आणि तेवढ्यात मात्र आता आलोक बाहेर येतो. आता पार्टीचा आणखीनच कर्कश आवाज असतो. त्याला काय करावं काहीच कळत नसतं. तो इकडे तिकडे बघतो तर सुलक्षणा आणि अंबिका एकमेकांकडे पाहत असत. त्यांचं काही लक्ष अजून आलोकवर गेलेलं नाही. आलोक बाहेर येतो आणि त्या आवाजाने त्याला आणखीनच त्रास व्हायला सुरुवात होते. आपले दोन्ही कान मात्र बंद करतो. त्याला इतका राग येतो. रागाने मात्र आता तो लगेच त्या म्हणजे वाद्याजवळ येतो. प्राजक्ता त्याच्या मागे धावतच आलेली असते. आग वगैरे विझवून मात्र आता तो सगळ्यांना बंद करायला सांगत असतो, पण तरी सुद्धा आवाज काही बंद होत नसतो. प्राजक्ता आता मागे धावतच येते आणि हे सर्व बघते तर तिला धक्काच बसतो. आलोक एका हाताने आपला कान दाबतो जोरात आणि एका हाताने मात्र तो सगळ्यांना बंद करायला सांगत असतो. तेवढ्यात मात्र आता रागाने आलोकला इतका राग येतो, त्याला रागच सहन होत नाही. आवाज काही बंद व्हायचा थांबत नाही, म्हणून तो मात्र आता त्या वाजणाऱ्या त्या वाद्याच्या हातातील जी काही काठी आहे ती घेतो आणि जोराने मात्र त्या वाद्यावर जोराने मारतो. आणि त्याच वेळेस सुलक्षणा, आरव, अंबिका ह्या सगळ्या जणी मात्र बघत असतात. आरव आता बघूनच त्याला धक्काच बसतो. तर सुलक्षणा आता खूप घाबरते, कारण आलोक तर बाहेर आलेला आहे. पार्टीमध्ये आता एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो. कुणाला काहीच कळत नसतं की नक्की काय होत आहे. त्याच वेळेस आता प्राजक्ता आलोकच्या मागे धावतच येते. आता आलोक मात्र रागाने सगळं काही लाथेने वगैरे त्या वस्तू उडून फेकून देत असतो. त्याला इतका राग आलेला असतो. सुलक्षणा आणि अंबिका हे सगळं काही बघून खूप घाबरतात. कुणाला काय करावं तेच काही कळत नसतं. सगळेजण आता आरव म्हणजे त्याला सुद्धा टेन्शन येतं की आलोकला शांत कसं करायचं, म्हणून तो धावतच मात्र आलोकच्या आता जवळ येतो आणि त्याला धरतो. तेच आता सगळेजण मात्र एक दोघ जण त्याला धरतात आणि त्याला शांत करत असतात. आलोक मात्र कोणाला काही ऐकायला तयारच नसतो. तो जोरजोराने हिसके देत असतो आणि आता जो काही पार्टीमध्ये तो त्याने तमाशा केलेला आहे ते बघून सगळेजण अगदी धक्कच होतात. आरव त्याला समजावतो की हे बघ आलोक दादा शांत हो, जरा शांत हो, दादा प्लीज माझं ऐक, दादा प्लीज, म्हणून तो त्याला धरून आता शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आलोक तर काही ऐकायला तयारच नसतो. तो खूप रिॲक्ट झालेला असतो. प्राजक्ता मात्र आता हे सगळं काही बघून खूप आता नाराज होत असते. तिला काही टेन्शन आलेलं असतं की नक्की हे सगळं काय झालं म्हणून. अंबिका आणि सुलक्षणा सगुण ह्या सगळ्याजणी आता घाबरूनच उभे असतात. कुणाला काय करावं तेच काही कळत नसतं. आलोक तर त्यात ऐकायला तयारच नसतात. त्याला दोघा तिघांनी धरलेला आहे, पण तरी सुद्धा तो आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. बिचारी प्राजक्ता मात्र आता घाबरूनच जाते. तिला काय करावं तेच काही कळत नसतं. ती घाबरतच येथे उभी असते. आरव मात्र आता सगळं काही म्हणजे व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो की प्लीज दादा तू शांत हो, माझं ऐक. आणि तेव्हा आलेले जे काही आता हे पाहुणे आहे आणि जे काही आता हा लेडीज स्टाफ आणि मुलांचा स्टाफ आहे, सगळेजण मात्र आता ह्या तमाशाचे फोटो काढून घेत असतात आपल्या मोबाईलमध्ये. व्हिडिओ शूटिंग करत असतं, कोणी काय काय करत असतं. आलोक मात्र जोरजोराने हिसके देऊन आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जोरात तो हिसका देतो आणि शेवटी तो आता म्हणजे सगळ्यांच्या हातून सुटायचा प्रयत्न करतो. एका आता अगदी ताकदीमध्ये तो सगळ्यांना बाजूला करतो. आता कुणाला काय करावं हेच काही कळत नसतं. प्राजक्ता त्याच्या समोर उभी असते. प्राजक्ता खूपच घाबरलेली आहे. आलोकने मात्र सगळ्यांना एका हिसक्यात बाजूला केलेलं असतं. तेवढ्यात पार्टीत आलेला तो माणूस विचारतो की अरे हा कोण आहे आणि नक्की काय चाललेलं आहे. मात्र आता सुलक्षणा मनात विचार करते की हा आलोक आहे कोणाला माहिती नाही, परंतु आज मात्र सगळं काही माझ्या प्लॅन प्रमाणे जर व्हायचं असेल तर आज आलोकची जी ओळख आहे ती सगळ्या जगासमोर झालीच पाहिजे. आलोकला सगळेजण धरण्याचा प्रयत्न करतात, परंतु आलोक कुणाला ऐकायला तयारच नसतो. प्राजक्ता मात्र घाबरूनच आता उभी असते. तिला काय करावं तेच काही कळत नसतं. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो आणि आता मात्र पुढील भागामध्ये आलोक ऐकायला तयार नाही. पार्टी
बॅगेमध्ये त्याने सगळं काही गोंधळ घालून ठेवलेला असतो. आता इकडच्या वस्तू तो तिकडे फेकून देतो आणि त्या माणसावर सुद्धा धावून जातो. आरव त्याला धरतो. आरव म्हणतो की आलोक दादा थांब, प्लीज शांत हो. सुलक्षणा ओरडत असते की आलोक आलोक शांत हो, आलोक प्लीज, अरे काही वेडेपणा करू नकोस. आरव सुद्धा आता आलोकला धरतो आणि म्हणतो की दादा प्लीज काहीतरी वेडेपणा करू नकोस. आलोक ऐकायला तयारच नसतो आणि आता मात्र आलोकचा हा तमाशा बघून ज्या काही मिसेस देशमुख आहे तर त्या रागानेच लगेच सुलक्षणाला म्हणतात की असलं थळ घेऊन तुम्ही माझ्याकडे आला होतात का? माझी मुलगी काही रस्त्यावर पडलेली नाही. ही माणसं खरंच किती विचित्र आहे. तेव्हा मात्र आता प्राजक्ताला समजतं. प्राजक्ता म्हणते की हे तर आलोक सूर्यवंशी आहे, तर जे सुलक्षणा मॅमचा मोठा मुलगा. तेव्हा आता सुलक्षणा मॅम आपल्याशी किती खोटं बोललेले आहेत हे सगळं काही मात्र आता प्राजक्ताला आठवतं आणि तिला आता आलोकची आणि तिची मात्र ओळख म्हणजे तयार होते. तेव्हा हा सुलक्षणा मॅमचा मोठा मुलगा आहे हे सत्य आज प्राजक्ताच्या समोर येतं. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.